गोळ्या घातल्या तरी झेलणार, पण आता मागे हटणार नाही. मुंबईत आंदोलन करणाऱ्यावरती जरांगे ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांकडे मराठ्यांची मन जिंकण्याची संधी, जरांगेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. ओबीसी मध्ये अगोदरच 350 जाती आहेत. ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजासाठी शासन काम करेल, फडणवीसांची ग्वाही. मनोज जरांगेंनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवरायांना केलं अभिवादन. शिवाई देवीचीही जरांगेंच्या हस्ते आरती. शिवरायांचं दर्शन अखेरचं ठरू शकतं, जरांगेंचं मोठं विधान. चर्चेला तयार होतो, पण जरांगेंकडनं कोणताही निरोप मिळाला नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, तर चर्चेला येऊ नका असं बोललोच नाही, जरांगेंचं स्पष्टीकरण. जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. सतीश देशमुखांच्या कुटुंबियांची जरांगे पाटलांनी घेतली भेट, कुटुंबियांना अश्रू अनावर. गणेशोत्सव असल्यानं आताच आंदोलन करायला नको होतं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. तर देवदेवतांच्या नावाखाली आडकाठी केली जाते, जरांगेंचं प्रत्युत्तर. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देऊ नये, ओबीसी महासंघाची मागणी. शनिवारपासून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू करणार, गरज पडल्यास मुंबईला जाण्याचा इशारा. मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील घेणार लालबागच्या राजाचं दर्शन. मराठा आरक्षणासाठी लालबागच्या राजाला घालणार साकडं. इतर कार्यकर्त्यांना आझाद मैदानात जमण्याचं आवाहन. मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपचं बॅनरमधनं प्रत्युत्तर. उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस, अशा आशयाचे बॅनर्स. मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची जोरदार बॅनरबाजी. नांदेडमधील जोडप्याची हत्येपूर्वी काढली गावातनं धिंड. वडिलांनीच विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकलं. नांदेडच्या करकाळा शिवारातली धक्कादायक घटना. शक्तीपीठ महामार्गाला शासनाची मान्यता. प्रकल्प हाती घेण्यास आणि आखणीसही भूसंपादनासाठी प्रशासनाची मान्यता. कोल्हापूर जिल्ह्यातील आखणी मात्र रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सदा सरवणकर यांनी घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन. काही लोकांना आता स्नेहसंबंध आठवले, मात्र आमचा स्नेह आधीपासूनच, शिंदेंचा ठाकरेंना टोला. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान. राजाच्या देणगीची मोजदाद सुरू. भारतीय चलनासह परदेशी चलनाच्या माळा सुद्धा अर्पण. आमदार निधीतील खर्चावरती सरकारचं लक्ष. राज्य सरकारकडनं ई समर्थ पोर्टल विकसित. ऑनलाईन प्रणालीचा पहिला प्रयोग पुण्यात. पोर्टलद्वारेच विकास कामांचं ट्रॅकिंग केलं जाणार. विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17वर. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश. मृतांच्या वारसांसाठी मुख्यमंत्र्यांकडनं 5 लाख रुपयांची घोषणा. मंत्री गिरीश महाजनांकडनं विरारमधील दुर्घटनेचा आढावा. मृतांच्या नातेवाईकांना महाजनांनी दिला धीर, तर जखमींच्या उपचाराबाबतही घेतला आढावा. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात गवळीला जामीन मंजूर. 18 वर्षांनंतर जामिनावर सुटका. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं टोल बंद करो आंदोलन. खराब हवा मार्गावरील टोल वसुली बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसैनिक आक्रमक. किणी टोल नाक्यावर आंदोलन. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुखेड आणि कंधार नायगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून नुकसान. रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प. लातूरच्या निलंगा तालुक्यातील कासार शिरसी मंडळामध्ये जोरदार पाऊस. कासार शिरसी ते कोराळी मार्गावरचा पूल पाण्याखाली. पावसामुळे उडीद, मूग, तूर आणि सोयाबीन पिकांचं नुकसान.